माणसाला काय वाचायचं थोडं आमच्या बोलण्यात राग येईल. काय फरक पडला काय आम्हाला तुमच्या मतदारसंघात उभं राहायचं काय घेतलं. फक्त सत्य आहे ते थोडं मांडलं पाहिजे. काय मत आहे तुमचं. 22व्या वर्षी पोरांची लिव्हर खराब झाली आणि 25व्या वर्षी पोरं मेलीत. कोणी बोलायचं नाही. या 4 वर्षामध्ये पुरीने 25% बाप कचेरीत नेलेत. पुरीने पळून जायचं आणि बापाने पोलिसाच्या पाया पडायचं. सापडून आला तिने आणायचं म्हणायचं माझ्या बापाला काय प्रेम करते. आहेत का नाही अशी बोला. तुम्ही आजारी आहे ना. कुठे चाललंय काय हे सांभाळा ना. दुनियाबरोबर मी रोज कीर्तनात सांगतो हे सांभाळा. याला 4 रोग आहेत सध्या. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. काय मध्ये तुमचं एज्युकेटेड लोक आहे का. सगळ्यात जास्त पेशंट सध्या कॅन्सरचे आहेत. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाही. 7 लोकांना कॅन्सर व्हायला लागला. तुमचं काय मत आहे. आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण 80% लोक केमिकल खातात. आता एक मेन मुद्दा सांगा. लोकांना खायलाच नाही. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, पांढरी केस काळी केल्यात, मी शेविशा काढी द्यात, बोंबलं धिंडातात आणि पाव खात्यात. पाव, इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, मर्गर, पिझ्झा, नूडल, मर. हलकट क्वालिटी. काही काय कुठून नाही पदार्थ आणायचे. तो मठ्ठा एक कोणी आणलाय. कोण नालायक माणूस होता तो. त्याचा शोध लावला पाहिजे. मठ्ठा शोध लावला मला पिसावला पाहिजे. कोणी काय शोधतो मठ्ठा. ए बऱ्या बदल दे माझ्याकडे. हे मठ्ठा मठ्ठा कोणी शोधून काढलं. काय प्यायचं काय मठ्ठ्यात काय प्यायला. पांढरं पाणी त्याच्यात बर्फ. 22 ग्लास प्यायला माझ्या शेजारी एक आवडला. म्हणलं का बाथरूम पोळ्याला जर मिळेल आणि ते घरी गेलं बाथरूम मधूनच बाहेर येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खडखड खडखड. नुसतं उभा राहिला खडखड खडखड आणि बसला खडखड खडखड. हा मरा मॅगी खातो. हे बरं मॅगी खातो खायचंय. या बापालाही द्यायचं आहे मॅगी म्हणजे तू उद्या आण. तू खातो का रे मॅगी खातो खायचं. स्टिंग पेतो का पेत जा. हलकट क्वालिटी. खोबरं खायला काय रोग झाला. खायला तरी आहे. नुसत्या गाड्या घ्यायच्या. पावडर आणि साबण तर इतकी लावायची मुरी तुंबली. आता त्या कोलगेटच्या ज्या तिथे एक म्हातारी आली. ती म्हातारी कुठून आणली तिचा एक शोध लावला पाहिजे. तिचं आधार कार्ड चेक केलं पाहिजे. ती म्हातारी कोण आहे. अशी जखड म्हातारी आहे. हे तर माझं कॅल्शियम आहे. मरते का काय. म्हातारी ज्या 3 पोरस फोडी ती आता काय बघ. अरे फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो. फेअर अँड लवली झोपलोच असतो. काय चाललंय महाराज आंधळ दळीत आहे. काय लोकांना खरं बोलायचे दिवस. काय सामनं काय खोबरं नाही खारका नाही. हा ना इडली पाणीपुरी किंवा बापाला खालती पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. 10व्या जेव्हा त्यात हलकट त्या रोट्या आणतो. रोट्या त्या बनवायला तवा नाहीये तावा आहे. आणि ती पलटी करायला उलाटली नाहीये. हुक आहे हुक. 1 2 3 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड 22 मह्या पुढे बसेल येतात. 22 रोट्या खातो ना अख्या रात. फॅन लावला तरी वाज जाईना झाला. हसण्यावारी गोष्टी हे थोडं इंद्रिकरचं कीर्तन का झोंबत ते खरंय म्हणून. मला तकलीफ कशामुळे होती. मी खरं बोलतो म्हणून त्याची फळं भोगितो. इथं खरं बोलतो. कुठे आम्ही खोबरं खा खारका खा
काजू खा. गरिबी आली आम्हाला. 30 रुपये लिटरचं दूध पेत नाही, 82 क्वार्टर पेतो. तू गरीब आहे. गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरीबा इतके आकडे कोणी लावित नाही. गरीबा इतका मटका कोणी खेळत नाही. आणि गरीबा इतक्या मारामाऱ्या कोणी करीत नाही. भांडण म्हणलं का गरीब नाही. किडा कुत्र्याला तरी लाथ हानी काहीतरी करील असतो. त्याला भाषण भांडण नाही झालं तर गुदगुल्या होते. याला सांभाळा. कॅन्सर होणार नाही. फक्त रोडचं खाणं बंद करा. याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजपासून सगळ्या माणसाने आपल्या गावातल्या माणसाच्या वाढदिवसाला एकच काम करायचं. फक्त बाहेरचं खाणं बंद करा. कॅन्सर होणार नाही. पिठलं खा, घरीच खा. दूध प्या, मरा ना, घरी खा ना. आणि घरी खाणं परवडत आहे ना. डांबरीलाच पाहिजे का? बंगल्यातून निघतो रोडला पळे खातो. तो बायको केली का? दरिद्री. हेच घरचं खा. कॅन्सर, पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? रक्तच नाही. आणि तिसरा रोग अटॅक. आणि आता जास्तीत जास्त पेशंट काय गाडीत बसला अटॅक. पोहे खात होता, चमचा तोंडात तसा. नदीला गेलो चमचा काढला, म्हातारा गेला. हे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका. कॉलेजची पोरं बिरे महाराज मंडळी, अटॅक हा रोग नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय येतो लिहून घ्या. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. Every man has a one heart. One heart has a 4 parts. In blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा हृदयाला रक्त कमी पडतं आणि विचार जेव्हा जास्त होतात तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला पुन्हा नीट आहे का? इट इज नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे. झालेली घटना जागेवर विसरायची. तिचं परत चिंतन करायचं नाही. तो विषय सोडून द्या. कॉलेजला असताना पोरीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. मग तिचं ऑपरेशन झालं तरी तिला टेथस होतो. म्हणजे तू पागल आहे. सोडून द्यायचं तो विषय. काय होत. आणि अटॅक बिटॅक येणार नाही. आणि अटॅकचं दुसरं कारण म्हातारी माणसं संसारातल्या गोष्टीची चिंता करायची नाही. पोरगा बिंडोक निघला निघू द्या. म्हातारी राहिला त्यात काय काय पागल हे का? मग पोरग व्हायला निघलं ते येताना तो व्हायला होतं ना. व्हायला निघलं म्हणजे उलट आपले लोक मूर्ख आहेत का पोरांना लवकर व्हायला देत नाहीत. चुकीचं आहे. रविवारी लग्न झाल्यावर मंगळवारी पोऱ्या व्हायला दिला पाहिजे. बाई भांडेल तुला मिळालेलं हे मॉडेल भरपॉट. आठवड्यात पोरं जागे होतील. मग तुम्हाला मला सवय लागली. मी हलकटायचे तुमच्यासारखा बसा इरी खंतीत आणि पाईपलाईन करीत आणि करा हे गचपान पायदा. आणि यांनी बायकोचं ऐकायचं आणि आपल्यावर धावायचं. मग आपण निघत बाबडी खाली बसायचं. काय माझ्या जगण्यात मजा आहे. मी काय केलं काय झालं. तो काय केलंच का आला. आणि आता मलाच म्हणतो का घरात राहू नको. दिंडीच आहे. अजिबात म्हाताऱ्या माणसाने कधी डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. महिला मंडळ 2 गोष्टी घरात कधी सुनबाई देव आल्या. सुनबाई काय नवीन सुनबाई बोलणारच आहे तुम्हाला. नवी नवरी पाहिली तुम्ही. नवी नवरी नवी नवरी 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 पाहिली नवी. काय कुठं लावीन सांगता येत नाही. इथवर बांगड्या, लिपस्टिक, मोकार पावडर, इथल्या फटीत चमकी, इथं वेगळा कलर, इथं वेगळा कलर. आणि बोलायला जर लागली ना व्याकरणच कुठं शिकली काय. केव्हा तेव्हा केव्हा कोण गुरुजी होता तिला व्याकरण. केव्हा तेव्हा केव्हा अय्या.
बाई वाव म्हण वाव काय म्हणते आणि येणारा माणूस कोणी पाहुणा आला का ती पाया पडाय हजर 50-50 रुपये मिळाले पाया पडायचे तिनं तडाखा सुटवायचा आणि येईन त्याच्या पाया पडायचं आणि शान पाणी लगेच नवीन नवीन बर का आणि ती सासू बोली तिने म्हणायचं बाई काही असू बर का माझ्या पाप्याचा उशिरा झाला बर का पण वस्तू लय जोरात मिळाली मी आता म्हणलो पाप्या देवाला सोडायला होतो देवानं घरानं ऐकलं वस्तू लय खास मिळाली बा शेळ्यांचं पाहती कोंबड्यांचे पाहती मी तर आता खुशाल डोळे मिटायला पहिल्या आठवड्यात बर का आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला येसन घातली का मग तिला विचारायचं कस काय काय सांगतील काय ऐकतील हाय ते बरं आहे बाई नाही स्वप्नात नव्हतं मा पप्या एवढा बदलल पार पागल झाला बाई मा पप्या भांडे घासाय संगच धुणं धुवाय संगच नाच कापाय संगच गिन्नी काढाय संगच आता जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना तर बायको पुढं उभी केली तरच त्याला दूध निघत नाही तर दूधही निघत नाही माया पप्याला नक्की त्या पोरीनं काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता अहो बाबा तसंच आहे साखर कशातही घाला गोडच आहे कारलं कसंही खा कडूच आहे मिरची कशी याला सांभाळा ती दुनिया मरू द्या बायका नाहीत आता आहे त्यांनी जीव लावा आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो नाच सोडून द्या तुमचे लग्न नाही होणार तुम्ही आता असेच दिवस करायचे रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस एकटंच हसत येते आणि सगळ्यात मोठा परिणाम अपघात आणि आता सध्या लोक कशाने मारतात अपघाताला खायला नाही तू कितीला रे कितीला आहे तू 4थीला तुला विचारायचं काय काम राहिलं तू 3 वर्ष शाळाच बंद होती तू घरातून निघला तसा 4थीलाच का तू आता डॉक्टर होय ना आम्हाला तपास तू कितीला रे 5वी मराठी मिडियम आहे का सिमिल आहे मराठी मिडियमला आहे बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात तू विचार मला बाप कोण म्हणतात काय म्हणतात बापाच्या बायकोला हे बरे काय म्हणतात पत्नी काय म्हणतात रे बरे बापाच्या बायकोला काय म्हणतात बरे त्याला बोलू दे काय म्हणतात हा मम्मी करायचं मम्मी कवाय ना पण म्हणलं तू कितीला रे 4थीला आहे का नळाला काटे किती किती 3 सगळे लहान बरोबर उत्तर द्या हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला तुमचं त्यांचा काय शब्द टिंबटिंब या संतांचे वैकुंठ गमन झाले एकनाथ महाराज कोण ना ते सैराट मधलं गाणलेलं गाणं कोणतं झिंगाट आणि ती पोरगी कोण आहे ती आरची करेक्ट आणि तो पोऱ्या करेक्ट आणि आता एक नवीन गाणं आलं ते कोणतं आहे ते पुष्पा झुके का नाही आता एक नवीन गाणं आलं ना आणि झुमकेवाली आला आला पाटलाचा आता या आठवड्यात नवीन आलं ते कोणतं मला आता जागेवर मरण यावं आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावं लोक म्हणते इंद्रिकर काही बोलतो उपयोग नाही त्याचा लोकांना राग येतोय पण पर्याय नाही राग येतोय पुढचा प्रश्न आहे अटॅक येतो त्याचं कारण
कॅन्सर होतो त्याचं कारण, पॅरालिसिस होतो त्याचं कारण, आणि आता सगळ्यात जास्त सध्या पेशंट अपघाताचे आहेत. अपघात, आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड, आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. दोन्ही बॉल सटाकले गेला हलकटपण. आणि सगळ्यात जास्त महाराज सध्या तुमचं हे जे गाव आहे हे राज्यातलं पहिलं निर्मल ग्राम गाव आहे. गावाला युवा नेतृत्व चांगलं आहे. आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलय म्हणले होते, माणसाला 100 वर्ष व्याव नाही. 100वीच होणार, तोवर मी राहणार नाही, पण त्यांची 100वी होणार. सगळ्या माणसांची समाजाला गरज आहे. नुसती दारूनं असा तमाशा केलाय सध्या. लोकांना वाईट वाटू राहिले, मारा बोलतो, पण अक्षरशः 10वीला जायची सुद्धा लाज वाटते. आता 24 वर्षाच्या पोरांना मारायचं, 70च्या बापाने त्याला पाणी पाजायचं, आपण तर नाही. 25 वर्षाच्या पोरांनी गाड्या चालवायच्या, बेफाम माजाटल्यावानी मागायचं, मरायचं. आणि म्हातारी आईनं, फाटक्या लुगड्यातल्या आईनं त्या पोराच्या छातीवर डोकं ठेवून रडायचं, कोणता नाही. या 4 वर्षामध्ये बापानं खांदा दिलाय पोरांना. पोरांची लिव्हर सडले, बाहेर डायलिसिस पोराची करायची वेळ आली, बापानं डायलिसिस, आणि पोरा काय सीमेवर ना. विचार करण्यासारखी गोष्ट. या 4 वर्षामध्ये जर एखादा तरुण माणूस मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं, तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात, महाराज उड्या. त्या पोरांना माहीत सुद्धा नाही की माझा बाप केलाय. माझ्या आयुष्यामध्ये